रणभूमी मराठी न्यूज. नाशिकमध्ये तृतीयपंथीयांवरील हल्ला प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात प्रवीण दयानंद महाले यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. प्रवीण महाले यांनी दावा केला आहे की काही दिवसांपूर्वी पंचवटी परिसरात त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेला हल्ला हा सारिका उर्फ सुनील यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने घडवून आणला होता. पत्रकार परिषदेत बोलताना प्रवीण महाले म्हणाले, आमच्यावर झालेल्या हल्ल्यामागे सारिका उर्फ सुनील यांचाच हात आहे. हल्ल्यानंतर आम्हाला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर शुभांगी शिंदे यांचे नाव घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यांना या प्रकरणात जाणीवपूर्वक गोळ्याचा कट रचण्यात आला होता. प्रवीण महाले यांच्या आरोपांना तृतीयपंथीय शिल्पा राजू जगताप यांनीही दुजोरा दिला. शिल्पा जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की हल्ल्यामागे सारिका उर्फ सुनील यांचाच सहभाग असल्याचा त्यांचा ठाम विश्वास आहे. उल्लेखनीय म्हणजे 9 जून रोजी पहाटे पंचवटी परिसरातील अमरधाम के रामकुंड मार्गावरील शिवभोजन केंद्रासमोर सोनाली राजेंद्र बलक, शिल्पा राजू जगताप आणि प्रवीण दयानंद महाले यांच्यावर हल्ला झाला होता. प्राथमिक माहितीनुसार इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केल्याच्या कारणावरून हा वाद निर्माण झाला होता. हल्लेखोरांनी फुटलेल्या बियरच्या बाटलीने मारहाण केल्यामुळे शिल्पा जगताप आणि प्रवीण महाले जखमी झाले होते. या घटनेप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात 2 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेनंतर किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर शुभांगी शिंदे यांच्यावरही जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. उपचारादरम्यान त्यांनी काही व्यक्तींवर हल्ल्याचा आरोप केला होता. मात्र आता प्रवीण महाले आणि शिल्पा जगताप यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या नव्या आरोपांमुळे या संपूर्ण प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. शुभांगी शिंदे यांचे नाव जाणीवपूर्वक या वादात ओढण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तथापि या सर्व आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. संबंधित प्रकरणांचा तपास पोलिसांकडून सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण, विविध घटनांमधील परस्पर संबंध आणि करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. शिंदे, महामंडलेश्वर किन्नर आखाडा. मागच्या 2-4-8 दिवसापासून माझ्यावरती एक हल्ला झाला होता. त्या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करते. आणि माझ्यावर हल्ला व्हायच्या अगोदर प्रवीण महाले या व्यक्तीवर हल्ला झाला होता. सोनाली लाडके नाशिकची उर्फ रोहन याच्यावर हल्ला झाला होता. त्याच्यातलीच एक माझी शिष्य शिल्पा हिच्यावरतीही हल्ला झाला होता असं त्यांचं म्हणणं होतं. आणि तो हल्ला मी केला होता असं त्यांचं म्हणणं होतं. पण मला कालच असं कळालं की तो हल्ला सारिकाने ह्या किन्नरांवर केला होता. तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका कसे ते समाजामध्ये माझी प्रतिमा मलिन करतात आणि कसं कायद्याने मला अडकवण्याचा ते प्रयत्न करतात. तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका. ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्या तोंडूनच तुम्ही ऐका. पब्लिक मायबाप माझ्यावरती जो हमला झाला आहे त्याचं मी FIR तिथं केलेले आहे. तिघांना त्याच्यात अटकही झालेली आहे. आणि यांचे कट कारस्थान कसे चालले तुम्ही सगळ्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे. आणि याच्यात जो फरार आरोपी आहे सलमा याला अटक झाली पाहिजे. आणि सुनीलने जे कारस्थान केलेलं आहे, जे प्रवीणवर हल्ला केलेला आहे, त्या सुनीलवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मी पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती करते. बोलो जय श्रीराम. जय श्रीराम. सनातन हिंदू धर्म की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सोनिया पुजारी नाशिककर बघू शकता काहीच. तर याच्या आधी जे पण काही प्रकरण घडलं होतं आता त्याची संपूर्ण सत्यता समोर आली आहे. आणि जगदुनिया मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते, माझे मायबाप, माझे पोटाचे अन्नदाता, तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की मी चुकीची नव्हते, मी खऱ्याची साथ दिली म्हणून आज परमेश्वराने आणि सकल हिंदू समाजाने तुम्ही आमची साथ दिली म्हणून आज इथवर सगळे पोहोचले. आणि मागं पण जान्हवीचं माझं जे पण काही प्रकरण झालं होतं वाद त्यांनीच निर्माण केलेला होता. म्हणून गाईज मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते सकल हिंदू समाजाला तर माझी कळकळीच म्हणजे एवढे आभार मी कसे मानू सकल हिंदू समाजाचे हेच मला कळत नाही. आणि गाईज फक्त आता एवढीच तुमच्याकडे अपेक्षा आहे का मी विंचूरला राहते आणि जे पण किन्नर ज्यांच्या तिथं राहता घरी दारी राहता त्यांना मागून खाण्याचा पूर्ण अधिकार आहे. यांची जोर जबरदस्ती त्याच्यावर नाही. म्हणून मी प्रॉपर विंचूर निफाड तालुका निफाड जिल्हा नाशिकचे आहे. आणि मी आता ते माझ्या गावचे बाजारा मी मागणार आहे. याच्यानंतर जर त्यांनी काही माझ्यावर ऑप्शन किंवा माझ्यावर मारहाण केली तरी ह्यांचा कारणीभूत तेच राहतील. जय अंबे, जय श्री महाकाल. बोला सत्य सनातन हिंदू धर्म की जय. जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम. आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतो. तुम्हाला तर माहित आहे कायद्याचा दुरुपयोग करून हे जे जिहादी किन्नर आहेत, जे
हे माझ्या जी शिल्पागुरू आहे, त्यानंतर ही जी बिल्लो यांच्यावर खोटे वार करून माझ्या शुभांगी गुरुची प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रयत्न जो सुनील आहे, जो 2 परांचा बाप, तो खरंच किन्नर तर नाहीच आहे मुळात, तुम्हाला तर माहिती आहे. आणि त्यांनी स्वतः त्याचं धर्म परिवर्तन करून तो किन्नरांना, त्यानंतरनं जे आमचे हिंदू किन्नर त्यांच्या कब्जेमध्ये जे आहेत त्यांना त्रास एवढे देतात की प्रेशराईज करतात. त्यानंतरनं त्यांना म्हणतात तुम्ही धर्म परिवर्तन करा, नाहीतर तुम्हाला आम्ही मागण्या खाण्यास तुमची सक्त मनाई राहील. त्याच्यानंतरनं आम्ही जर का नाही बोललो तर ते आम्हाला म्हणतात की तुम्हाला असं करू, आमच्याकडनं बॉन्ड लिहून घेतलेत त्यांनी, तुम्ही या बाजारामध्ये मागायचं नाही. आणि मुळात आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतो आणि आपण एक स्वतंत्र नागरिक आहोत आणि आपल्याला पूर्णपणे स्वतंत्र जगण्याचा अधिकार आहे. तुम्हाला तर माहीत आहे, संविधानाने आपल्याला पूर्णपणे अधिकार दिला आहे की आपण आपल्या मर्जी. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.